नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न आहे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? सोपा प्रश्न आहे. महानदीवर हिराकूड धरण बांधले आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं? काय करायचं आहे? हिरा हिरा महान आहे. हिरा कसा आहे? महान आहे असं लक्षात ठेवायचं आहे. हिरा म्हणजे हिराकूड धरण, महान म्हणजे महानदी असं लक्षात ठेवायचं आहे. हिराकूड धरण महानदीवर आहे. पुढील प्रश्न पहा. दिल्लीतील जामा मशीद कोणी बांधली? तर शहाजहां यांनी जामा मशीद बांधली. पुढे पहा. भाकरा नांगल प्रकल्पातील मानवनिर्मित तलाव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर गोविंद सागर. कोणत्या ग्रहाला रेड स्टार म्हणतात? तर मंगळ या ग्रहाला रेड स्टार म्हणतात. तुंगभद्रा आणि भीमा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर कृष्णा नदी. लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुंगभद्रा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पहा. छोटा नागपूर पठाराचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर पारसनाथ. छोटा नागपूर पठाराचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? पारसनाथ. युगांडा या देशाची राजधानी कोणती आहे? तर कंपाला. लक्षात ठेवा, युगांडा हा देश आहे आणि या देशाची राजधानी कोणती आहे? कंपाला. कोणत्या दिवशी पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात कमी असते? तर 3 जानेवारी. अजमेर कोणत्या सुफी संताशी संबंधित आहे? तर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती. अजमेर कोणत्या सुफी संताशी संबंधित आहे? तर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर आहे. भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. माउंट एव्हरेस्टवर चढणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर तेनझिंग नोर्के. राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट कोणी तयार केला? तर दादासाहेब फाळके. लक्षात ठेवा, राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट कोणी तयार केला? तर दादासाहेब फाळके यांनी तयार केला. वॉर अँड पीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लिओ टॉलस्टॉय. वॉर अँड पीस या पुस्तकाचे लेखक लिओ टॉलस्टॉय. पुढचा प्रश्न पहा. कांचनगंगा पर्वत शिखर कोठे आहे? तर सिक्कीम राज्यामध्ये कांचनगंगा पर्वत शिखर आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. ग्रँड ट्रक रोड कोणत्या शासकाने बांधला? तर शेरशाह सुरी. ग्रँड ट्रक रोड शेरशाह सुरी या शासकाने बांधला. ईशान्येकडील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न पहा. मंगळ आणि गुरु ग्रहांमधील सूर्याभोवती फिरणाऱ्या पिंडांना काय म्हणतात? तर लघुग्रह म्हणतात. लक्षात ठेवा, मंगळ आणि गुरु ग्रहांमधील सूर्याभोवती फिरणाऱ्या पिंडांना लघुग्रह म्हणतात. पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर कधी असते? तर 4 जुलै. पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर कधी असते? 4 जुलै. ग्रहांच्या गतीचे नियम कोणी शोधले? तर केपलर. लक्षात ठेवा, ग्रहांच्या गतीचे नियम केपलर या शास्त्रज्ञाने शोधले. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. अवकाशात किती तारामंडळे आहेत? तर 89. अवकाशात 89 तारामंडळे आहेत. कोणत्या खगोलीय पिंडाला रात्रीची राणी म्हणतात? तर चंद्र. लक्षात ठेवा,
रात्रीची राणी म्हणतात. चंद्र. उघड्या डोळ्यांनी कोणता ग्रह पाहता येतो? तर शनी हा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येतो. पृथ्वीप्रमाणेच कोणत्या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता आहे? तर मंगळ. पृथ्वीप्रमाणेच मंगळ या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने गुरूचा शोध लावला? तर गॅलिलिओ. गॅलिलिओ. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, गुरु म्हटलं की नाही, तर पहिलं अक्षर काय आहे? गुरु हा जो शब्द आहे यामध्ये पहिलं अक्षर काय आहे? ग आहे आणि ग वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे गॅलिलिओ. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला 4 पर्याय असतात. असे काही शास्त्रज्ञ असतात की त्यांनी कोणते ना कोणते शोध लावलेले असतात. त्यावेळेस आपल्याला कन्फ्यूज होतं, म्हणून लक्षात ठेवायचं आहे गुरु पहिलं अक्षर ग आहे, ग वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. असं जर लक्षात ठेवलं तर लगेच आपलं उत्तर येईल. गुरुचा शोध लावला कोणी? गॅलिलिओ. पुढे पहा, जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? तर अटल बिहारी वाजपेयी. लक्षात ठेवा, जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली. पुढे पहा, जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान ही घोषणा कोणी दिली? तर नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान ही घोषणा दिली. कोणी? नरेंद्र मोदी. पुढे पहा, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर सर्वांना माहिती पाहिजे, लाल बहादूर शास्त्री. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कमीत कमी 10 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. पहा, जय जवान जय किसान म्हटलं की लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसान जय विज्ञान असं म्हटलं की अटल बिहारी वाजपेयी, आणि जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान असं म्हटलं की नरेंद्र मोदी. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. ओके, जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसान जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी, जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान नरेंद्र मोदी. पुढे पहा, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर चाणक्य. चाणक्य. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पर्यायामध्ये कौटिल्य कौटिल्य असं असेल तर उत्तर काय असणार आहे? कौटिल्य. कारण चाणक्य यांनाच दुसरं नाव काय आहे? कौटिल्य. लक्षात ठेवायचं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो चाणक्य नसेल पर्यायामध्ये, कौटिल्य नसेल, तर मग काय असेल? तर लक्षात ठेवा, विष्णुगुप्त. काय आहे? विष्णुगुप्त. पहा विद्यार्थी मित्रांनो, चाणक्य यांनाच दुसरं नाव विष्णुगुप्त असं आहे. चाणक्य यांचंच दुसरं नाव कौटिल्य असं आहे. चाणक्य, विष्णुगुप्त आणि कौटिल्य हे एकच आहेत. त्यामुळं अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले असं आलं तर पर्याय व्यवस्थित पाहायचे आहे, उत्तर द्यायचं आहे. अर्थशास्त्र हे पुस्तक चाणक्य यांनी लिहिले, अर्थशास्त्र हे पुस्तक विष्णुगुप्त यांनी लिहिले, अर्थशास्त्र हे पुस्तक कौटिल्य यांनी लिहिले. चाणक्य यांची 2 नावं आहे, लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपले शेवटचे 2 प्रश्न आहे. चीन हा देश आसाम पासून कोणत्या दिशेने स्थित आहे? तर उत्तर सोपा प्रश्न आहे. चीन हा देश आसाम पासून कोणत्या दिशेने स्थित आहे असं विचारलेलं आहे. तर उत्तर, भारतातील कोणते राज्य 7 राज्यांना लागून आहे? तर आसाम. भारतातील आसाम राज्य 7 राज्यांना लागून आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. 30ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.